जाते आणि ज्यांचं पहिल्या सामन्यामध्ये आवाज ऐकला ते सूरज माडिक यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि आपण जाऊया सामन्याकडे। दोन सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झालेत। 4 रनांची पॅनल्टाईज असेल ती दहिवली संघाला, कारण मित्रांनो वेळ खूप महत्वाचा आहे। म्हटलं जातं ना, टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व द्या। आपण वेळेमध्ये अगदी आलात नाही त्या कारणास्तव आपल्याला 4 रनांचं पॅनल्टाईज केलं जात आहे। एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। गारपाटला संघ एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे आणि अगदी फलंदाजी दहिवली संघ एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। सामन्याला सुरुवात होते। गोलंदाजी मार्कवर सज्ज अजित, पहिला फटका खेळण्याचा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्नात, क्षेत्ररक्षण तैनात, 1 धाव परिबळ शुभारंभ होतो 1 या धावसंख्येने। एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि स्कोअर बोर्ड मात्र उघडलं गेलंय तो 2 या धावसंख्येने। दहिवली बॉईज खेडेकर बॉईज या संघातून सलामीवीरसाठी आलेला जय आणि नॉन स्ट्राईकला येतो शरद। जय देखील अचूक फलंदाजी करत असतो। चरेगलवाडीचे जावई अगदी पहिला चेंडू पहिलंच गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले ते अजित आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो जय। ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, 1 धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील परिपूर्ण। 2 धावेवरती समाधान मानता स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो 4 या आकड्यावर। एनके चषक म्हटल्याच्या नंतर अगदी रायगड जिल्ह्यातील आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी सांगितलं जातंय की वर्ल्ड कप ज्याला ओळखलं जातंय ही स्पर्धा आगळीवेगळी पाहायला मिळते। ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, किपरच्या मागून जातोय चेंडू, 1 धाव परिपूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण देखील गारपाटला या संघाकडून सजवलं जातंय। 1 धावेवर समाधान मानता संघाची वाढती धावसंख्या होते ती 5। वेळ खूप महत्वाचा आहे मित्रांनो, वेळेला मात्र आपण थांबवू शकत नाहीये। खेडेकर बॉईज दहिवली या संघाची धावसंख्या होते ती 5। अचूक गोलंदाजी मात्र करतायत ते अजित, ते गारपाटला या संघाकडून पहिलं षटक हाताळत आहेत। 4 चेंडू 3 चेंडू फेकले गेलेले आहेत। धावा खर्ची मात्र केले आहेत आपल्या गोलंदाजीतून 5। आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेवले ते शरद महाडिक। मोठा फटका खेळण्यामध्ये कुठेतरी फसले जाते, कीपरकडून थोडीशी मिस्टेक होते पण क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलेलं आहे। 1 धावेवर समाधान मानता खेडेकर बॉईज या संघाची वाढती धावसंख्या होते ती 6। 4 चेंडू फेकले गेलेले आहेत। अगदी 2 चेंडूवरती 2-2 धावा देतात, नंतर कमबॅक केलं गोलंदाजाने, नंतर 1-1 धाव खर्ची केली, वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती खेडेकर बॉईज या संघाची 6। जय देखील युवा स्टार फलंदाज आहे, मात्र अनुभवी गोलंदाज ते आहेत ते अजित, अनुभवपणा लावते, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, अगदी निर्धाव चेंडू, जयला मात्र स्तब्ध ठेवलंय। नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल। महाड तालुक्यातून आलेले संघ आहे तो म्हणजे गारपाटले संघ फायटर्स, अचूक गोलंदाजी करतायत, अनुभव आहे अगदी। याच चरेगलवाडीचे जावई आहेत। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपली मॅच देखील पाहिली जाते। आठवण या उजाळा देणारा चषक आहे। अजित गोलंदाजी मार्कवर सज्ज, जय स्ट्राईक एंडला फलंदाजी करतात। ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील, 1 धाव पूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत नाही। शरदने मात्र जयला थांबवलं गेलंय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर खेडेकर बॉईज संघाची वाढती धावसंख्या होते ती 7। मित्रांनो 7 आकडा म्हटल्याच्या नंतर अगदी आम्ही समालोचनामधून सांगत असतो कैलासदादा, 7 आकडा म्हटल्याच्या नंतर लग्नामध्ये फेरे घेतो 7, आठवड्याचे वार देखील 7, जगाचे आजोबा देखील 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक देखील 7 आणि आपलं देखील पर्व आहे ते 7वं आहे आणि सदैव तुमची साथ जी आहे ती सदैवच अशी राहू दे। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज योगेश। खरं म्हटलं जातं ना, सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही आणि हा जन्म काय अनेक जन्म झालं तरी एनके चषकची आठवण मात्र कधी मिटणार नाही, कारण हा एक आगळा वेगळा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो। मात्र गोलंदाजी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते योगेश। मानावं लागेल अजितच्या गोलंदाजाला, अगदी पहिलाच षटक चांगला हाताळला गेला। स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो जय, फुल टॉस मिळाले पाहून निर्धाव चेंडूची सांगता करतोय, मानावं लागेल या गोलंदाजाला, कुठेतरी स्तब्ध ठेवलंय ते जयला फलंदाजीला। योगेशने पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडू टाकतोय। अजितने वैयक्तिक एका षटकामध्ये 7 धावा खर्ची केले गेल्या, त्याच अनुभवावरती योगेश देखील गोलंदाजी करतोय। अनुभव आहे योगेशकडे, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, केला मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सफर, जातोय बिग बिग
बिग एनके षटकार डीजे. अगदी थँक्यू डीजे. बिपिन भोईर यांच्या माध्यमातून डीजे ऐकलं जाते. जयला मात्र आता जयने आपला हा ब्रह्मास्त्र बाहेर काढले. काय कमबॅक केलंय गोलंदाजाने. अगदी षटकार लगावल्याच्या नंतर निर्धाव चेंडू टाकले जात आहे. कारण कधी भरती तर कधी ओटी, बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी असं पाहायला मिळतंय ते या टिवरी मैदानामध्ये. मला षटकार मारू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, मानावं लागेल या गोलंदाजाला. हा दडपण मात्र जयचा घेतलाय तो गोलंदाज योगेशने. अगदी अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि वाढती धावसंख्या होते ती दैवली खेडेकर बॉईज या संघाची 14. जय मात्र आता मोठे फटके खेळण्यामध्ये प्रयत्न करतो. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव परिपूर्ण. एकच धावेवरती समाधान मानतायत. एकच धावेवर समाधान मानतायत काय नाही, एकच धावेवर समाधान मानलं जाते आणि वाढती धावसंख्या होते ती खेडेकर बॉईज या संघाची 15. अगदी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. अनेक स्पर्धा मात्र आज या संडेच्या कारणास्तव केल्या जात आहेत, पण परिपूर्ण लक्ष जो रायगड जिल्ह्याचा लागलाय तो या एनके चषककडे. कारण 16 संघ सहभागी असतात. अगदी 2 क्रमांक ठेवले जातात. या स्पर्धेमध्ये आपण 4 क्रमांक ठेवले गेलेले आहेत. अगदी लक्ष लागला जातो तो या चषकाकडे. पारितोषिककडे लक्ष नसतो, पण या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ सहभागी होण्यासाठी दाखल होतात. कारण या स्पर्धेचं जर आयोजन वेगळं असतं. आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील स्पर्धा आहे, कारण या स्पर्धेचं समालोचन करण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. हे भाग्यवान आम्ही समजतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. मोठा फटका लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात आहे. काय होतंय समीकरण. कुठेतरी चान्स बोन जीवदान मिळतोय तो शरद माडिक यांना आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि वाढती धावसंख्या होते ती संघाची 17. आता मात्र कोणाला मिळतोय खतरा. फलंदाज देतोय गोलंदाजाला की गोलंदाज देतोय फलंदाजाला. समीकरण मैदानामध्ये पाहायलाच मिळेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगले प्रेक्षक देखील जोडले गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज योगेश. स्ट्राईक यांना फलंदाजी करतोय. स्टेप आउट मध्ये पॉईंट ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल तो. गारपटले या संघाकडून एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद खेडेकर बॉईज या संघाची धावसंख्या होते ती 19. थँक्यू डीजे. अगदी ह्याच्यानंतर होणारा सामना आहे तो केजी स्टार क्रिकेट क्लब कुडतुडी गवलवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब गवलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुडतुडी गवलवाडी संघाचे कर्णधार आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब गवलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र भैरवी षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज अभिजित, ज्याचा जर्सी क्रमांक आहे तो 45. 19 धावसंख्या होते. जयने मात्र लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर परिपूर्ण होत आहेत. वाढती धावसंख्या होते ती 21-21. नो लॉस खेडेकर बॉईज. केजी स्टार क्रिकेट क्लब कुडतुडी गवलवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब गवलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कलादादा, अगदी एक एक रन किती महत्वाचा आहे या खेळाडूंना माहिती आहे. कारण शालेय जीवनाची परीक्षा देत असताना आपल्याला 1 मार्क्स म्हटलं जातं आणि राजकीय भागामधल्यानंतर 1 मत किती महत्वाचं आहे, तसं या क्रिकेटरांना मात्र 1 रन किती महत्वाचा आहे ते या क्रिकेटरांना माहिती आहे. ज्याचा जर्सी क्रमांक 45. रोहित शर्माला गोलंदाजी करताना आम्ही कमी पाहिलंय. फलंदाजी मात्र चांगलं करत असतो. तेच जर्सी क्रमांक घालून गोलंदाजी करतोय तो गारपाडले या संघाचा अभिजित. पहिल्या चेंडूवरती अगदी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो. खेडेकर बॉईज या संघाचे दोन्ही सलामीवीर जोडी. आता मात्र मोठे फटके आणावे लागतील ते जयला आपल्या फलंदाजीतून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. चांगली क्षेत्ररक्षण मानावं लागेल तो गारपाटले या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. अगदी कमीत कमी आपल्या संघासाठी 4 धावसंख्या वाचवल्या गेलेल्या आहेत. या महत्वपूर्ण क्षेत्ररक्षकाची जबाबदारी असू शकते, कारण धावसंख्या स्कोअरवर पुढे सरसावला जातोय तो 23 या आकड्यावर. आपल्याला देखील देवली संघाला थोडंसं पॅनल्टाईज केलं गेलंय.
ती मात्र भरपाई करावी लागेल आपल्या फलंदाजीतून. कदाचित हा जयचा दबाव घेतला होता गोलंदाजाने, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. वाईट देखील मिळवलं जात आहे आणि धाव संख्या पुढे, स्कोर पुढे सरसावला जात आहे. तो 25 नो लॉस. खेडेकर बॉईज अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. आता मात्र अनुभवपणाला लावावा लागेल. गारपाटले या संघासमोर अचूक टार्गेट ठेवावा लागेल. आतापर्यंत धावसंख्या होते ती बिनबाद 25 आणि चेंडू मात्र झालेले आहेत ते 2-4 चेंडूचा सामना असेल. शरजाना फुल टॉस मिळालाय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉल हिचा इशारा दिलाय. एकच धाव घेतली जाते. हा मात्र दुसरा, पहिला हादरा बसतोय तो खेडेकर बॉईज या संघाला. रनआउटच्या स्वरूपात आत्महत्या केली जाते. डीजे मी विनंती करतो, गोलंदाजी मार्कवर सज्ज अभिजित अचूक गोलंदाजी करतोय. अमितने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील. एक वाव वाव गुड क्षेत्ररक्षण देखील, चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे ते गारपाटले या संघाकडून. कुठलीही चुकी करत नाही या क्षेत्ररक्षणामधून आणि एक धावसंख्या मिळते. एक धावसंख्येबरोबर खेडेकर बॉईज या संघाची वाढती धावसंख्या होते ती 30. धावसंख्या होते ती 30. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपले ते विनेश खेडेकर, ज्यांची एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या संघासाठी. अचूक फलंदाजी करत असतात, अचूक गोलंदाजी करत असतात, ऑलराऊंडरची भूमिका निभावत असतात. ते मैदानामध्ये दाखल झालेत. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण दिलं जात आहे गारपाटले या संघाकडून. थोडीशी चुकी झाली थ्रो फेकण्यामध्ये क्षेत्ररक्षकाकडून आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर झालं. अगदी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर खेडेकर बॉईज या संघाची धावसंख्या होते ती
32 जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवावे लागेल ते गारपाटले या संघाला 33 आणि त्याच्यामध्ये थोडस तरी मी विनंती करतो आकाश आरसीसी गोलवाडी या संघाचे कर्णधार आकाश भाटे यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. ओके ओके चालेल. थोडस फास्ट खेडेकर बॉईज यांना विनंती करतो. 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत ते गारपाटले या संघाचे. थोडस फास्ट घ्यायचं आहे कारण मित्रांनो वेळेला थांबवू शकत नाहीये. विनंती करतो खेडेकर बॉईज या संघाला क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गारपाटले या संघाला तब्बल 18 चेंडू 29 धावसंख्या कंपल्सरी चेस असल्या कारणास्तव स्पर्धेचा नियम आहे आपल्याला बनवायचे आहेत. मापक असं टार्गेट ठेवलं गेलेलं आहे आपल्या समोर. थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झालेत. एक मानाचा सन्मानाचा चषक मानला जातो ज्याला वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो तो एनके चषक आठवणीला उजाळा देणारा चषक मानला जातो. अगदी रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे ते या स्पर्धेकडे. भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे ते सीजी स्टार शैक्षणिक व क्रीडा मंडळ चरे गोलवाडी रजिस्टर आहे यांच्या माध्यमातून ह्या सामन्याचं आयोजन केलेलं आहे. अगदीच प्रत्येक वस्तूवरती अगदी चषक असेल अगदी चेंडू देखील वरती नाव आपण कोरलं गेलेलं आहे ते एनके चषक. म्हणजे प्रत्येक मुखामध्ये प्रत्येक खेळाडूच्या मुखामध्ये जो चालू होता गेल्या 2 महिन्यामध्ये तो एनके चषक कधी स्पर्धा आहे एनके चषक कधी स्पर्धा आहे तो आज दिवस मात्र इथं उजाडला गेलेला आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे ते. फलंदाजी मात्र कमी पाहायला मिळाली. मात्र गोलंदाजीतून काहीतरी वेगळं करिश्मा करण्याचा प्रयत्न करतील. अगदी पहिलाच षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे ते विनेश खेडेकर. स्ट्राईक एंडला येऊन ठेपलेत ते फलंदाज अजित आणि नॉन स्ट्राईकला आहे ते श्रवण. 18 चेंडू 29 धावसंख्या बनवायची आहे. ज्याने पहिला षटक हाताळला ते मात्र सलामीवीरसाठी मैदानामध्ये दाखल झाले ते गारपाटले या संघाकडून. चरेगोलवाडीचे जावई ते म्हणजे अजित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते पण पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धाव मिळते. वाईडच्या स्वरूपामध्ये शुभारंभ होतोय स्कोर बोर्डवरती तो गारपाटले या संघाचा 1 या धावसंख्येने.
विनेश खेडेकर यांना अनुभव आहे, अनुभवाच्या जोरावर मात्र गोलंदाजी करावी लागेल आणि ते प्रयत्न मात्र यशस्वी करू शकतात. तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात काय. मोठा फटका लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेने शरदच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण थोडंसं मिसफील्ड होते आणि मिसफील्डचा फायदा होतोय तो गरबाटला या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर झालंय आणि 2 धावसंख्येने स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो 3 या आकड्यावर. अचूक फलंदाजी मानावी लागेल. ऑलराऊंडची भूमिका निभावत आहेत ते गारबाटले या संघाकडून अजित. गोलंदाजी मार्कवर सज्ज विनेश खेडेकर, एक समाजसेवक देखील ज्यांची ओळख आहे. तिसरा चेंडू हाताळतात लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. थोडंसं मिसफील्ड होतंय पण एक धाव खर्ची केली जाते. अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जातंय तो खेडेकर बॉईज या संघाकडून. 1 धावेबरोबर गारबाटले या संघाची वाढती धावसंख्या होते ती 4. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलेत ते स्ट्रॅवर्ड. युवा स्टार फलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज विनेश खेडेकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अंगाची कडा घेताच निर्धाव चेंडू टाकलं जात आहे. आपल्या गोलंदाजीचा अनुभवाचा करिश्मा मात्र या मैदानामध्ये दाखवलं जात आहे. चेंडू फेकले गेले 4. धावसंख्या मात्र खर्चिकीत होते. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. धावसंख्या खर्ची होते ती 4. अचूक गोलंदाजी मानावी लागेल, करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. त्रिफळा दांडी दांडी गोल गोल डीजे. थँक्यू डीसी. आता मात्र श्रवणची जागा भरून घेण्यासाठी सेकंड साठी येत आहेत ते योगेश. गोलंदाजीतून मात्र कमी करिश्मा केला. ज्यांची गवळी प्रीमियर लीग मध्ये बोली लागली गेली ते गवळी प्रतिष्ठान मध्ये जी लिंक आहे 12-13 तारखेला त्याच्यामध्ये यांची बोली लागली गेली ते विनेश खेडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. आरसीसी गवळवाडी याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजी आमंत्रित केलंय ते कुर्तुळी गवळी या संघाला. पहिला दादा 12 तारखेला आणि 13 तारखेला गवळी प्रतिष्ठानची जी मोठी लिंक होणार आहे त्याच्यामध्ये या विनेश खेडेकरांची बोली लागली गेली आहे. तेच गोलंदाजीतून गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. अचूक गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि फक्त 4 धावा खर्ची. एक महत्वपूर्ण विकेट देखील आपल्या गोलंदाजीतून घेतले गेले आहेत. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. नेत्रदीप गोलंदाजी. निर्धाव चेंडू टाकले गेले आहेत ते गोलंदाजीतून विनेश खेडेकर यांच्या गोलंदाजीतून. कुठेही समजलं नाहीये ते योगेश यांना. 5 चेंडू 4 धावा खर्ची केले गेले आहेत. अगदी पहिला षटक हाताळताना महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत ते गोलंदाज विनेश खेडेकर. शेवटचा चेंडू असेल. अगदी चांगला समाचार घेतला आणि दाखवलाय छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळू द्या 6 धावा. डीजे होते ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद. धाव संख्या होते ती 10. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 12 चेंडू आणि 19 धावांची 19 धावांची गरज आहे. म्हणजे अचूक गोलंदाजी करावी लागेल ती खेडेकर बॉईज या संघाला. आणि आपल्याकडे अचूक गोलंदाज असू शकतात मात्र प्रेक्षेपण करावं लागेल, करिश्मा करावा लागेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. पण ज्यांनी ऑलराऊंडरची भूमिका निभावली ते याच गारबाटल्या या संघाचे ऑलराऊंडर अजित मैदानामध्ये दाखल आहेत. जे स्ट्राईक एंडला ज्यांनी फलंदाजीसाठी आले होते ते मात्र मैदानामध्ये दाखल आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार कोणावरती विश्वास दाखवला जात आहे ते गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. ज्यांच्याकडे नेहमी स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतात ते दीपेश खेडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. कारण 12 क्रमांक म्हटल्यानंतर अगदी युवराज सिंगची आठवण येते. त्या युवराज सिंग प्रमाणे आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. ज्याने गोलंदाजी मार्कवर दीपेश खेडेकर. अजित स्ट्राईक एंडला फलंदाजी. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू आपण सामन्यामध्ये पुढच्या सामन्यामध्ये दाखल होऊ शकतात अशीच गोलंदाजी करावी लागेल ते दीपेश खेडेकर यांना. आणि तो प्रेक्षेपण देखील पाहायला मिळतोय. त्यांच्या गोलंदाजीचा करिश्मा पाहायला मिळतोय. अजित यांना मात्र स्तब्ध ठेवले आपल्या गोलंदाजीतून. जर्सी क्रमांक 12 घालून गोलंदाजी मार्कवर सज्ज अजित स्ट्राईक एंडला फलंदाजी करताय. दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकलं जात आहे. अनुभव मात्र पणाला लावता येते या नायगाव नगरीमध्ये. एक चेंडू
निर्धाव चेंडू, शाबासकीची थाप दिली देखील जाते विनेश खेडेकर यांच्या माध्यमातून गोलंदाजाला. हाच आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढवतो, कारण आपल्या एका सदस्याकडून शाबासकीची थाप दिली जाते. अजित यांना मात्र स्तब्ध ठेवलंय. कुठे मोठा फटका खेळून देत. तिसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू. या एनके चषक मध्ये अगदी पहिला निर्धाव चेंडूची सांगता कोण करणारा असेल हॅट्रिकची, तो हा करता येईल या संघाचा गोलंदाज. मानावा लागेल या गोलंदाजाला. तिन्ही चेंडू देखील निर्धाव चेंडू टाकतोय. समीकरण मात्र जड करत चाललंय आपल्या गोलंदाजीतून. आता मात्र 9 चेंडू आणि तब्बल बनवायचे ते 19 धावसंख्या. अजित यांना मात्र स्तब्ध ठेवलंय. कैलासदादा, युवराज सिंग म्हटल्याच्या नंतर ज्यांनी सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं वर्ल्ड कप मध्ये, त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय तो दीपेश खेडेकर. मोठा फटका खेळण्यामध्ये अपयशी. चौथा चेंडू देखील निर्धाव चेंडू मध्ये हे 4 रन आपल्याला किती महागात पडू शकतात. जर गोलंदाजाने अचूक गोलंदाजी केली तर आपण विजयाकडे वाटचाल करू शकता. खरोखरच समोर जो असणारा जो फलंदाज आहे तो सुद्धा एक हाती सामना फिरवण्याची ताकद ठेवणारा आहे. बघूया पुढचा चेंडू, आणि हा चेंडू काहीतरी पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जाते. मोठा हादरा बसला जाते. तो डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. तो सलामीवीर फलंदाज अजित मात्र डगआउटच्या दिशेने जातोय. डीचे थँक्यू डीजे. मानावं लागेल या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसवला. सलामीवीर मैदानाच्या बाहेर होतोय. अगदी डावावरच्या दिशेने जातोय तो अजित महाडिक. खरोखरच, कारण का जे गारपटला संघाचे जे आधारस्तंभ आणि जे नावाजलेले बॅट्समन अजित माडिक यांना त्याने पाठी पाठवलंय, आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सचिन. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पण त्यांच्या जसं षटकार किंग किंवा नावाजलेला बॅट्समन अगदी सचिनला देखील अचूक फलंदाजी करताना पाहिलं गेलेलं आहे. सचिनला मात्र तो करिश्मा करावा लागला. अक्षय मात्र अचूक गोलंदाजी करतोय. करिश्मा दाखवतोय आपल्या गोलंदाजीचा. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र पंच दंडित करतायत गोलंदाजाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या केली जाते काय? रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या केली जात आहे. मोठा हादरा बसवतो गारपाटला या संघाला. कमबॅक केलंय गोलंदाजाने. डीजे थँक्यू डीसी. अवांतर धाव मिळते वाढीच्या स्वरूपामध्ये, आणि वाढती धावसंख्या होते गारपाटला या संघाची ती 13. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते.
आव्हानाच्या स्वरूपामध्ये त्यांना अजून एक एक्स्ट्रा धाव घ्यायची संधी होती, पण ती संधी कुठेतरी फलंदाजांनी चुकवलेली आहे आणि पुढच्या 4 चेंडूमध्ये त्यांना आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 16 धावांची 16 धावांची. बघूया गोलंदाजी मार्कवर अक्षय आणि हा उंच उडवलेला चेंडू पण मैदानामध्ये अगदी समीकरण थोडंसं सोपं करावं लागेल, अचूक फलंदाजी करावी लागेल. ते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले ते अभिजित यांना अचूक फलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय ते नितीन शिंदे यांना विनंती करतो की आमच्या समालोचन कक्षांमध्ये योगेश घाटोळ यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. नितीन शिंदे आरसीसी गोलवाडीचे सदस्य नितीन शिंदे यांना विनंती करतो की आपण संपर्क करायचा आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अगदी निर्धाव चेंडू टाकलं जात आहे, चेंडू फेकलं जातं निर्धाव चेंडू. समीकरण थोडंसं जड करत चाललंय. तो गारपाटला या संघासमोर गोलंदाजीतून वर्चस्व करतोय. 3 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे आहेत 14 धावसंख्या. दादा कितीही समुद्र मोठा असेल तर समुद्रामध्ये पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. म्हटलं जातं ना, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न मात्र करावे लागतील. ते या अभिजितला मोठे फटके आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून. तो करिश्मा करतोय काय, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव खर्ची होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी होत आहेत काय, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी देखील होत आहेत. 2 धावेबरोबर स्कोरवर पुढे सरसावला जातोय तो गारपाटले या संघाचं. धावसंख्या होते ती 17. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय ते 2 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहेत त्या 12. म्हणजे 2 चेंडू सीमारेषे पार चेंडू कराव्या लागतील आणि तो अनुभव मात्र अभिजितला मैदानामध्ये दाखल करावा लागेल. तो करण्याचा करिश्मा करतोय काय एनके चषक मध्ये आणि नक्कीच 7व्या पर्वामध्ये करणारा हा फलंदाज ठरू शकतोय काय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मनगटाचा वापर, मात्र समीकरण बिघडलं जात आहे. दीपेश केडेकरच्या माध्यमातून अचूक गोलंदाजी झाली, क्षेत्ररक्षण देखील अचूक होतं. हु द डीजे थँक्यू डीजे. अगदी 12 क्रमांकाचा जर्सी घालून दीपेश खेडेकर गोलंदाजी मार्को दादा सज्ज झाला, अचूक क्षेत्ररक्षण देखील करतोय. आता मात्र समीकरण येऊन ठेवलं तर 6 चेंडू 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. म्हणजे हे कुठेतरी टार्गेट होणार हे शक्य नाही. गोलंदाज एखादा खुश झाला, फ्री हिटचा चान्स दिला तर मात्र कुठेतरी सुवर्ण संधी असू शकते ते गारपाटला या संघाला. कारण रायगड जिल्हा हा क्रिकेटची पंढरी मानली जाते. खरोखरच अविनाश दैवली संघाचे खरोखरच खूप खेळाडू वृत्तीचं दर्शन दाखवलेलं आहे. कमी धावाचं त्यांनी इथे डिफेंड केलेलं आहे. आपल्या अचूक गोलंदाजीने त्याने बॅट्समनला बांधून ठेवलेला आहे आणि पुढचा चेंडू बघूया आणि हा सुद्धा निर्धाव आणि त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं. नक्कीच अभिनंदन गारपाटले या संघाचं, कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात आणि सहभागी जरी झालात तरी पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तसेच खेडेकर बॉईज दैवली या संघाला देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. अगदी पुढील होणारा सामना आहे तो केजी स्टार क्रिकेट संघ कुडतुडी गौलवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब गौलवाडी यांच्यामध्ये होणारा सामना आहे. तरी राधाकृष्ण क्रिकेट क्लब या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तरी मी विनंती करतो की आपण देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. तरी मी माझ्या समालोचनामध्ये थोडंसं बदल करणार आहे. आमचे मित्र बंधू सूरज माडिक यांना विनंती करतो की पुढील समालोचन करावं. अगदी आठवण करून देतो, एका बाजूला जर तळा तालुक्यातून पाहिलात तर राधाकृष्ण क्रिकेट संघ गौलवाडी एक तुल्यबल संघ आहे. म्हसळा तालुक्यातून आलेला केजी स्टार क्रिकेट क्लब गौलवाडी कुडतुडी गौलवाडी हा देखील तुल्यबल संघ आहे. तरी या सामन्याचा मॅन ऑफ द चा मानकरी ठरतोय तो